आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाफेडच्या कांदा खरेदीची यादी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। तर या यादीतील माहिती बनावट असल्याचा आक्षेप शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आणि शेतकरी संघटनांनी घेतलाय। या संदर्भात नाफेडच्या संचालकांची आज महत्त्वाची बैठक सुद्धा होणार आहे। नाफेड कांदा खरेदीची जी काही यादी आहे ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। खरं तर 3 वर्षापासून या नाफेड कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगसगिरी चालू आहे। कंटेनर जर कांदा बाहेर जर पाठवायचा असेल तर 5,27,000 रुपये कस्टम डिपार्टमेंटला भरून शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल तुम्ही बाहेर पाठवताय। म्हणजे शेतकऱ्यांनी इथं पैसे कमी भेटावे ही तुमची अपेक्षा आहे। यानंतर आता पुण्यातून एक वेगळी बातमी। रक्षाबंधनानिमित्त पुण्यातील रिक्षा चालक संघटनेने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे। तर आज या महिला प्रवाशांना 100 रुपये पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत करता येणार आहे। पुणे स्टेशनवरील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना 100 रुपयांपर्यंतचा हा प्रवास मोफत असेल। रिक्षा चालक बांधवांनी महिला प्रवाशांना रक्षाबंधनानिमित्त ही अनोखी भेट दिली आहे। राज्यातनं देशातनं महिला आजच्या